नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम इथं संपन्न होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा 21 फेब्रुवारी 2025 रोजी 2 सत्रात मोठ्या थाटात संपन्न झाला। नवी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं झालेल्या पहिल्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनाचं औपचारिक उद्घाटन केलं, तर शनिवारी संध्याकाळी तालकटोरा स्टेडियम इथं उद्घाटनाचं दुसरं सत्र पार पडलं। छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली इथं होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी 2 सत्रांमध्ये संपन्न मोठ्या थाटामाटात झाला। नवी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं झालेल्या पहिल्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनाचं औपचारिक उद्घाटन केलं, तर उद्घाटनाचे दुसरे सत्र छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम इथं सायंकाळी 7 वाजता सुरू झालं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, पूर्वाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, नियोजित अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते, तर स्वागताध्यक्ष शरद पवार ही श्रोत्यांमध्ये पूर्ण वेळ उपस्थित होते। या कार्यक्रमाला साहित्य रसिकांची भरगच्च उपस्थिती होती। मराठी साहित्यिकांचे समाजभान या विषयाला समर्पित असं यंदाच्या वर्षीचं वार्षिक आहे। मराठी साहित्य आणि राजकारण, मराठी साहित्य आणि अर्थशास्त्र, मराठी साहित्य आणि पर्यावरण, मराठी साहित्य आणि गुन्हेगारी असे विविध प्रकारचे विषय आणि त्याचा मान्यवर लेखकांनी घेतलेला मागोवा या निमित्ताने आपल्याला अनुभवता येणार आहे। या वार्षिकाचं प्रकाशन या ठिकाणी संमेलनाध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या शुभ हस्ते होतं आहे। त्याचबरोबर ज्याने या संमेलनाचं अतिशय सुंदर असं बोधचिन्ह तयार केलं, शौर्य आणि विद्वत्ता याचा संगम दाखवणारं राजमुद्रा आणि लेखणी असं हे बोधचिन्ह प्रसाद गवळी यांनी तयार केलं आहे। मी त्यांनाही विनंती करते की कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं। आपण सर्व साक्षी होऊया या पुस्तक प्रकाशनाचे। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं वार्षिक अक्षर यात्रा, मराठी साहित्यिकांचं समाजभान असा यावर्षीचा विषय आहे आणि संपादकाची जबाबदारी सांभाळलेली आहे डॉक्टर उज्ज्वला महेंद्र यांनी, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर तारा भवाळकर यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं विमोचन आपण करतो आहोत। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर तारा भवाळकर यांनी मराठीला उज्ज्वल भविष्य असून तरुण पिढी मराठी टिकवण्याचा, मराठी संस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन केलं। याशिवाय अभिजात मराठी टिकवायची असेल तर मराठी वाचणाऱ्या आणि बोलणाऱ्या आणि मराठी अस्मिता जपणाऱ्या माणसांची संख्या वाढली पाहिजे, तसेच जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा असंही त्या म्हणाल्या। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपणा सर्वांच्या साक्षीने 98व्या या दिल्ली नगरीमध्ये रंगलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून सूत्र स्वीकारत आहेत ज्येष्ठ साहित्यिका, संशोधक डॉक्टर तारा भवाळकर। सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते। आज व्याप्ती विस्तारते आहे बरीचशी। इंग्रजोत्तर काळामध्ये आपल्याकडे एक असा समज झालेला आहे। मी अभिजात भाषेकडे येते आणि त्याची पार्श्वभूमी आहे थोडी। शहाणं सुशिक्षित कोणाला म्हणायचं तर ज्याला लिहिता वाचता येतो ते शिक्षित, आणि शिक्षित माणसं केव्हा व्हायला लागली, विशेषतः बायका आणि श्रमकरी वर्गातले लोक, तर इंग्रजोत्तर काळात ज्यावेळेला सार्वजनिक शाळा निर्माण झाल्या, महाविद्यालयं निर्माण झाली, तेव्हापासून माणसं शिकायला लागले, श्रमकरी वर्गातली आणि स्त्रिया। तोपर्यंत सगळे अडाणी होते असा एक समज आहे।